मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार. आज मी इथे 2 प्रकारच्या पुरणपोळ्या दाखवल्यात. एक मी चपातीसाठी जी कणिक मळतो त्यापासून पुरणपोळी बनवलेली आहे व विशेष करून आपण चपातीसाठी कणिक भिजवतो त्यापासून देखील पुरणपोळी दाखवलेली आहे. तर ही पुरणपोळी मूग डाळीची आहे. इतकी छान अशी मऊ व खायला अतिशय पौष्टिक अशी ही पुरणपोळी तयार होते. तुम्ही बघू शकता अगदी छान क त्यामधील जे सारण आहे ते व्यवस्थित पसरलेलं आहे व वरचा जो पुरणपोळीचा पापुत्रा आहे तो अगदी पातळ आणि छान असा झालेला आहे. मी इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ स्वच्छ अशी 2 ते 3 वेळा आपल्याला धुवून घ्यायची आहे. मी कुकरमध्ये शिजवणार आहे तर त्यामध्येच मी धुवून घेते. अशा पद्धतीनं 2 ते 3 वेळेस धुवून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घालायचे आहे. त्यानंतर अर्धा चमचा तूप घालायचे आहे. त्यामुळे आपलं सारण अगदी नरम असं तयार होईल व 3 शिट्ट्या आपल्याला कुकरला काढून घ्यायच्या आहेत. कणिक मळण्यासाठी मी इथे 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे व 2 चमचे मैदा घेतला आहे. अर्धा चमचा मीठ घालून मी एका ग्लासमध्ये पाणी घेतले आहे व त्यामध्ये पाव चमचा हळद घालून हलवून घेतलं आहे. ह्या हळदीच्या पाण्यापासूनच आपण कणिक मळणार आहोत. त्यामुळे एकदम जास्त असा पिवळा कलर पुरणपोळीला येणार नाही, अगदी फिक्कट असा कलर येईल. आता हे व्यवस्थित पीठ मी मळून घेतलं आहे घट्ट असं व हे भिजत घालायचं आपल्याला. मी एक कॉटनचा कपडा घेतला आहे व त्यामध्ये अशा पद्धतीने हे पीठ गुंडाळून आपल्याला एका बाउलमध्ये 1.5 ते 2 तासांसाठी भिजत घालायचे आहे. भिजत घातल्यामुळं पीठ अगदी नरम व पुरणपोळी अगदी अशी मऊसर अशी होते. अशा पद्धतीनं 1.5 तासांसाठी हे पीठ भिजत घालायचं आहे. पीठ भिजेपर्यंत आपण डाळ शिजली का ते पाहू. इथे बघू शकता अगदी छान अशी ही मुगाची डाळ मऊ अशी शिजलेली आहे. तुम्हाला एक मी दाखवते, हे बघा. अगदी छान मऊ अशी ही डाळ शिजलेली आहे. आता चमच्याच्या साहाय्यानेच ही डाळ आपल्याला अशी बारीक करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला पुरणयंत्रामध्ये वाटण्याची गरज नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. चमच्याने डाळ बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला ती गॅसवर ठेवायची आहे व त्यामध्ये 1 वाटी मूग डाळीसाठी मी पाऊण वाटी गूळ घेतला आहे. जर तुम्हाला जास्त गोड पुरणपोळी हवी असेल तर इथे तुम्ही गुळाचे प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर 6 ते 7 वेलची मी बारीक करून घेतलेत, त्याची पावडर करून घेतली ती घातले. अर्धा चमचा सुंठ पावडर व थोडंसं जायफळ मी किसून घातलं आहे. त्यामुळे पोळीला अगदी छान अशी चव येते. आता इथे बघू शकता अगदी घट्ट असं पीठ झालेलं आहे. त्यामधला चमचा मी ठेवला तर तो खाली पडत नाही, याचा अर्थ पुरण व्यवस्थित झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सारण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ. पीठ मळण्यासाठी आपण जे पीठ भिजत ठेवलं होतं ते मळलेल्या परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे पीठ मऊ असं झालेलं आहे. आता यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे व हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता आपण पुरणपोळीचा माला भरून घेऊ. माला भरण्यासाठी मी इथे लिंबवा एवढा एक गोळा घेतला आहे व खालच्या साईडला थोडंसं पीठ लावून घेतलं आहे. त्यामुळे गोळा हाताला चिकटणार नाही. अशा पद्धतीनं हलक्या हातानं दोन्ही हातांच्या बोटाने एक छोटीशी पारी बनवून घ्यायची आहे. जसं आपण मोदकाला बनवतो तशीच. थोडीशी मोठी पारी अशी खोलगट बनवून घेतल्यानंतर कणकेच्या दुप्पट गोळा घ्यायचा आहे पुरणाचा. गोळा गोल असा करून घ्यायचा आहे व आपल्याला तो कणकेमध्ये घालून घ्यायचा आहे. आतल्या बाजूला आपल्याला फिरवत आतल्या बाजूला तो गोळा ढकलत राहायचा आहे व अंगठ्याच्या साहाय्याने कणिक थोडी वरती करत राहायची आहे. अशा पद्धतीनं छान असा हा माला भरून तयार होतो. अशा पद्धतीनं माला भरल्यानंतर पुरणपोळी अजिबात फुटत नाही. तुम्ही बघू शकता अगदी छान असा हा माला भरून तयार आहे. आता आपल्याला पोळी लाटायची आहे त्या अगोदर आपल्याला तवा गरम होण्यासाठी ठेवायचा आहे. आता दोन्ही साईडला पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. मी इथे पोळी लाटण्यासाठी पोळपटला एक कॉटनचा कपडा बांधून घेतला आहे. त्यामुळे पोळी फाटत नाही व पोळीला पीठही जास्ती लागत नाही, म्हणून मी कॉटनचा कपडा बांधून घेतला आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीनं जमत नसेल तर तुम्ही इथे बटर पेपरचा वापर करू शकताय. बटर पेपरवर पोळी लाटल्यामुळे ती व्यवस्थित फिरवता येते व चिकटत देखील नाही.
छान अशी पोळी लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने कुठेही ही पोळी फुटली नाही आहे. आता पुरणपोळी भाजण्यासाठी मी गॅसवर तवा ठेवून देते आहे. जास्त गरम असा तवा करायचा नाही आहे. साधारण गरम झाल्यानंतर आपल्याला ही पोळी टाकायची आहे. पुरणपोळी कधीही मध्यम आचेवरतीच भाजायची, जास्त मोठ्या आचेवरती भाजायची नाही. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी ही पुरणपोळी भाजायला लागली. जास्त एकदम पिवळट कलर देखील आला नाही. मी पुरणपोळीला तूप लावले, वरून तूप लावायचं आहे व पोळी पलटी करून द्यायची आहे. इथे गॅसची फ्लेम थोडी जास्त झालेली आहे, पण तुम्ही हाय फ्लेमवरती पुरणपोळी भाजू नका, त्यामुळे खरपूस असा छान कलर येतो. अशा पद्धतीनं ही पुरणपोळी आपण कणकेपासून बनवले आणि मी दुसऱ्या दिवशी सारण उरले होते, त्या सारणाची चपातीसाठी पीठ मळले होते, त्याची देखील एक पुरणपोळी बनवली आहे. ती देखील सुंदर अशी पुरणपोळी झालेली आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीनं कणिक भिजवायला जमत नसेल तर तुम्ही चपातीला जसे पीठ मळतो तसे मळून पुरणपोळी केली तरी देखील होते. ही बघा, ही पुरणपोळी मी चपातीच्या पिठापासून केलेली आहे. अगदी छान अशी ही पुरणपोळी झालेली आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर अशा पद्धतीची देखील पुरणपोळी तुम्ही करू शकता. अशा पद्धतीची पुरणपोळी देखील छान होते. अशा पद्धतीने तुम्ही कधी पुरणपोळी बनवता का? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका व चॅनेलला सबस्क्राईब देखील करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी. तुम्हाला ही माझी पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी सांगितलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप अशी पुरणपोळी जर तुम्ही केलात तर ही पुरणपोळी 1 तासामध्ये तयार होते. याला जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा.